अगदी क्रांतिकारक राघोजी भांगरे असं नाव देण्यात आलेलं आहे. पूर्वी या धरणाला विल्सन डॅम असं म्हटलं जायचं. अगदी बरोबर 5 मार्क या गटासाठी. आणि आता शेवटचा प्रश्न जातोय राणी दुर्गावती गटासाठी. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे? माननीय श्री अशोक विखे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सांगायला समज परत अकोला बंड जे पुकारलं होतं ते अकोला तालुक्यातील कोणत्या किल्ल्यावरून हे बंड पुकारण्यात आलं होतं? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. इकडच्या स्पर्धकांचा हात वर आहे. हा प्रश्न आता ऑडियन्ससाठी, हे खाली बरोबर करणाऱ्यांसाठी हा प्रश्न आहे की राघोजी भांगरे यांनी जे बंड जिल्ह्यावरून पुकारलं ते कोणत्या किल्ल्यावरून पुकारलं होतं आणि तो नगर जिल्ह्यामध्ये सांगा. अगदी बरोबर उत्तर आहे. रतनगड होण्यास घेण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं अभ्यास किंवा तयारी करावी लागते आणि त्याचं हे धारिष्ट या सगळ्यांनी दाखवलेलं आहे. आपल्यापैकी सुद्धा पुढच्या वेळेला ही स्पर्धा ज्यावेळेला घेतली जाईल, पाठीमागच्या वेळेला आपण गणित दिनानिमित्तानं ही अशी प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि आज आपण हे दुसऱ्यांदा हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, आपण एकदा वर्षभरात आणखी एकदा अशा पद्धतीची स्पर्धा होईल. त्यावेळेला आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे आणि हे रोजचे जे प्रश्नमंजुषा, हे जे प्रश्न आहेत कुठले परिपाठावरचे, हे जरी आपण ऐकले तर आपल्याला रोज 5-5 प्रश्न गोळा केले तर बरेचशा प्रश्नांची तयारी आपली होईल.